पर्वताप्रमाणे पातक करणे, तर ती गोष्ट ज्या ज्या सांसारिक वृत्ती मनामध्ये येतात आणि व्यवहारामध्ये वावरताना ज्या विषयांशी संबंधित होऊन मनाला वावरावं लागतं, त्या सगळ्या वृत्ती विचारांचा एक थर मनावर बसत असतो. आणि असंही म्हणलं जातं की आपल्या मागच्या जन्मांमधले जे काही सगळ्या गोष्टी असतात, त्या घेऊन तो जीव या जन्मामध्ये त्या मनोभूमिकेनुसार त्या जीवाला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे या जन्मामध्ये साधना करत असताना भूमिका शुद्ध करणे आणि ते मन एका उन्नत अशा पातळीवरती येणे, यासाठी त्या मनामध्ये मुळातून परिवर्तन घडण्याची आवश्यकता आहे. आणि हे परिवर्तन घडणं ही गोष्ट केवळ विचार पलटून होत नाही, त्या मनाचं स्वरूप बदलावं लागतं आणि ते साधनेमुळे बदलतं. स्वरूप बदलणं म्हणजे काय, तर ते समाधान, साधनेतून आलेलं समाधान हे जसजसं अंतःकरणामध्ये मुरत जातं आणि ते आणखीन आणखीन ठळक होत जातो, तो ठसा साधनेतून आलेल्या प्रसन्नतेचा, समाधानाचा, त्या ज्ञानाच्या अनुभवाचा ठसा जसजसा आणखीन मुरत जातो, तसतसे सगळे दैवी गुण सहज अंतःकरणामध्ये येतात आणि मग हळूहळू अंतःकरण उन्नत पातळीला जातं. त्यामुळे पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणजे याच जन्मामध्ये त्या माणसाने खूप पर्वताप्रमाणे पाप केली असतील, अशा प्रकारची काही गोष्ट नाहीये. आधीच्या सगळ्या जन्मांमधलं मिळून ज्या सगळ्या गोष्टी मनावरती कळत नकळत कोडेड फॉर्म मध्ये असतात, ते अंतःकरण हळूहळू शुद्ध व्हायला वेळ लागतो. मग त्याला अगदी किती वेळ लागेल वगैरे असं इतका आपण विचार करायला नको. याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हणलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तू कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन असशी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गा थोकडे. म्हणजे तू कल्मशाचा आगर, भ्रांतीचा सागर आणि डोंगर असशील व्यामोहाचा, म्हणजे सगळे दुर्गुण तुझ्यामध्ये असतील तरी देखील, सगळ्या प्रकारे तू भ्रांत झाला असशील तरी देखील, तुला सगळ्या प्रकारचा मोह झाला असेल आणि त्या मोहाचं तू तत्वज्ञान करत असशील, परंतु एकदा का तू या मार्गाला लागलास आणि जर का सिन्सिअरली साधना केलीस, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, ते ज्ञानच तुला या सगळ्यातून बाहेर काढेल. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गा थोकडे. मग बाकी सगळ्या गोष्टी या थोकड्या पडतील. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. आणि हे ज्ञान कसं प्राप्त होईल, कोणाकडून प्राप्त होईल, ते प्राप्त करून घेण्यासाठी कोणाकडे जायचं, तर त्याच्यावरती एक प्रकारची टिप्पणी सुद्धा इथे ज्ञानेश्वर महाराज करतात की अनंत वाचाळ बरळती बरळ. खूप लोक काही ना काहीतरी सांगत असतात आणि अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे उपासना वाढवून ठेवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगत बसतात की ज्या बऱ्याचदा नॉन सायंटिफिक देखील असतात. माझे सद्गुरू स्वामी माधवानंद यांच्याकडे एकदा एक महिला आल्या होत्या, म्हणजे प्रवचनाला आल्या होत्या आणि नंतर त्या असं म्हणाल्या की सकाळच्या उपासनेचा मला फार क्षीण येतो, फार ताण येतो. तर स्वामी म्हणाले की काय झालं, ताण कशामुळे येतो, तर त्या म्हणल्या की नाही, मला दिवसभराचं सगळं काम करायचं असतं, पण
त्याआधी 1000 जप पूर्ण करायचा असतो. 1000 जप सकाळचा सगळं हे व्हायच्या आधी. आणि वर्किंग प्रोफेशनल म्हणजे असं नाही की दिवसभर मोकळा असतो. तर स्वामी म्हणले की तुम्हाला असं कोणी सांगितलंय 1000 जप करायला? तर ते म्हणले नाही, सांगितलं नाहीये कोणी, मीच ठरवलंय. तर त्याच्यावरती स्वामी असं म्हणाले की ते नाम समजून घेणं याला जास्त महत्व आहे. त्यामुळे 3 वेळा घ्या आणि त्यानंतर सहज जितकं शक्य होईल तितक्या वेळेला घ्या. एकदा घेतल्यानंतर 3 वेळा घेतल्यानंतर जो अर्थ मनामध्ये प्रतिबिंबित होणार आहे तोच 1000 वेळा घेतल्यानंतर होणार आहे. पण असं असलं तरी सुद्धा क्वांटिटी क्रिएट्स क्वालिटी असं म्हणलं जातं. जितक्या वेळेला आपण मनाला त्या नामाचा सहवास त्या मनाला देऊ तितकं ते मन त्याच्यामध्ये आणखीन बुडून जाईल. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा आपण त्याचं जर रिच्युअलिझम केलं की हा 1000 जप अशा एका ठिकाणी बसून केल्यानंतर मी माझ्या सगळ्या गोष्टी सुरू करणार पुढच्या. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आपले संसारातली कर्तव्य म्हणून आहेत ती सांभाळून आपल्याला जेवढा वेळ मिळतोय त्यामध्ये नेमक आणि पूरक अशा प्रकारची उपासना ही महत्वाची गोष्ट आहे. मग ती प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यानुसार वेगळी असते. एखाद्याला वेळ असेल तर त्यानं जरूर 1000 जप करावा, जरूर अशा प्रकारची उपासना, म्हणजे ही गोष्ट ठरवून की हेच माझं दैनंदिन, हीच माझी दिनचर्या असणार आहे अशा प्रकारचं ठरवून ते करावं. परंतु ते आपल्याला किती वेळ आहे याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून अध्यात्मामध्ये समजून घेण्याला फार महत्व आहे. समर्थांनी एके ठिकाणी असं म्हणले, न जाणता परोपरी साधने केली कोटीवरी. समजूनच न घेता जर कोट्यानुकोटी साधना करत राहिली पण समजूनच घेतलं नाही, बुद्धीने समजून घेतलं नाही, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही असं त्यांनी पुढे म्हणलंय. की तरी देखील मोक्षाचा अधिकारी म्हणजे मन हे त्या उन्नत पातळीवरती एका सर्टन लेवलपेक्षा वर नाही जाऊ शकणार. याचं कारण त्याला बुद्धीचा आधार नाहीये. आणि बुद्धीने त्या सूक्ष्म तत्वाचा वेध घेणं हीच फायनल प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये बुद्धीची इन्व्हॉल्वमेंट हा अविभाज्य भाग आहे साधनेमध्ये. मुख्य उपासना आपली दररोजची ही जी आहे ती ठरलेली असावी की मी थोडा वेळ दिवसातला असा काढीन की ज्यावेळेला मी स्वतःसाठी तो माझा वेळ असेल आणि मी शांत बसून मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करून स्वस्वरूपाचा वेध घेईन, आत्मस्वरूपाचा वेध घेईन. आणि या प्रक्रियेमध्ये कुठलंही इमॅजिनेशन नाहीये. मी ही जाणीव आपल्या सर्वांना नेहमीच असते. त्या जाणीवेचा वेध घेणं, त्या जाणीवेचा विचार करणं नाही. त्या जाणीवेचा वेध घेणं याचा अर्थ प्रत्यक्ष ती जाणीव माझ्या अनुभवाला जी येते आहे तो आविर्भाव त्या जाणीवेचा अंतःकरणावरती स्पष्ट करणे. आणि केवळ तोच आविर्भाव अंतःकरणावर राहील यासाठी मला काय करावं लागेल, तर मला बाकी सगळ्या वृत्ती, विचार हे फेड आउट करत न्यायला लागतील. तर ते कसे फेड आउट होतील, तर त्यांच्याकडे मी लक्ष दिलं नाही तर ते आपोआप फेड आउट होतील. ज्याप्रमाणे एखादे पाहुणे असतात घरी आलेले, त्यांच्याकडे आपण फार लक्ष दिले तर ते आपोआप थोड्या वेळानंतर जातात. तसं इतर वृत्ती विचारांकडे मी लक्ष देणार नाहीये. मी लक्ष एकाच गोष्टीकडे देणार आहे की स्ववरती अवधान केंद्रित करून ठेवणे.
ह्याच्याने जी बुद्धी पूर्ण एंगेज होते त्या गोष्टीमध्ये. कारण जाणीवेवर अवधान या गोष्टीने बुद्धी पूर्णपणाने एंगेज होत असते. म्हणून नामस्मरण हे ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेसहित नाम घेणं याला विशेष महत्व आहे. गोंदवलेकर महाराजांच्या त्यांच्या सगळ्या प्रवचनांमध्ये, म्हणजे त्यांचे जे पुस्तक आहे प्रवचनांचं, त्याच्यामधल्या पहिला शब्द आहे की नाम म्हणजे भगवंताचं नाम. ज्याप्रमाणे आपलं अस्तित्व आपल्या नावात आहे, त्याप्रमाणे देवाचं अस्तित्व त्याच्या नामात आहे. म्हणजे देवाचं अस्तित्व, त्या अस्तित्वाची जाणीव एकत्रित करून तुम्ही नाम घ्या, ते एकजीव करून तुम्ही नाम घ्या. वरवर नाव घेऊ नका. म्हणजे वरवर घेतलं तरी पण चालेल, पण एकजीव करून आपलं मन, आपण ज्याचं नाव घेतोय तिथे तो आहे या भावनेनी सुरुवातीला आपण जर मन त्याच्यामध्ये केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, लक्ष त्याच्यात केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, तर कुठेतरी ते मन एकाग्र होईल आणि मग त्याला त्याचा उपयोग होईल जास्ती प्रमाणात. त्यामुळे संत हे पिन पॉइंटेड गोष्ट सांगतात, महत्वाची गोष्ट सांगतात, स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट सांगतात, स्पष्ट सांगतात. अनंत वाचाळ बरळती बरळ असं त्यांचं नसतं. त्या काहीचा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. त्यामुळे ही गोष्ट सर्व भूतमात्रांच्या मध्ये तो आहे, सगळ्या ठिकाणी आहे, हे आपण वाचलेलं असतं, पण त्याचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये येणार आहे. सगळ्या विश्वामध्ये तो आहे, आपण विश्वामध्ये आहोतच, आपण देखील विश्वाचाच एक भाग आहोत. तर सगळ्या विश्वात तो ज्या अर्थी आहे त्या अर्थी तो आपल्यामध्ये देखील आहे, हे समजून घेऊन सर्वा घटी पूर्ण एक नांदे, तेवढाच आहे, सगळीकडे आहे, तो एकच आहे. असं म्हटलं जातं की चंद्र आणि सूर्य या दोन डोळ्यांनी ईश्वर आपल्याकडे बघत असतो. याचं कारण सूर्य आणि चंद्र यांच्या तेजाचा अखिल सृष्टीवरती, आता इतर सगळ्या ग्रहांवरती त्या सगळ्याचा काय परिणाम होतो वगैरे तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय, पण पृथ्वीवरचं आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टीसाठी या सूर्य आणि चंद्र यांच्या तेजाचा भरण पोषण आणि या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग होतो. आता ही गोष्ट पुरुषोत्तम योग 15वा अध्याय याच्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे की सूर्याच्या तेजाने देखील मीच आहे, चंद्राच्या तेजाने देखील मीच आहे, सगळ्या जीवसृष्टीला धारण करणारा धर्ता मी आहे. म्हणजे काय, तर गोंदवलेकर महाराजांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की सजीव वस्तू म्हणली तरी देखील ती आहे आणि निर्जीव वस्तू म्हणली तरी देखील ती आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना, हा दगड तिथे पडलेला आहे किंवा तो माणूस चालतो आहे, त्याप्रमाणे सजीव सजीव गोष्ट म्हणली तरी देखील ती आहे आणि निर्जीव गोष्ट म्हणली तरी देखील ती आहे. तिच्या या आहेपणाच्या गुणालाच मी नाम असं म्हणतो. अस्तित्व, अस्तित्वाची, त्या अस्तित्वाची जाणीव दगडाला नसेल, निर्जीव वस्तूला त्याच्यामध्ये ती कपॅसिटी नाहीये, जाणीव कॉन्शियसनेस हा भाग त्याच्यात नाहीये. पण सजीव गोष्टी, सजीव सगळ्या सृष्टीमध्ये जाणीव ही गोष्ट आहे आणि त्यामध्ये मनुष्याचं वैशिष्ट्य असं की बुद्धीने तो त्या जाणीवेचा वेध घेऊ शकतो, ही कपॅसिटी त्याच्यामध्ये दिलेली आहे. स्वतःच्याच जाणीवेचा, स्वच्या जाणीवेचा वेध तो घेऊ शकतो, कारण त्याला एक सूक्ष्मता लागते बुद्धीची. एकतर त्या जाणीवेला रंग, रूप, शब्द, स्पर्श, रस काही नाहीये. जाणीव हा त्याला आपण दिलेला शब्द आहे आपण समजून घेण्यासाठी, पण तो शब्द म्हणजे जाणीव नाही.
कुठलंही ईश्वराचं रूप म्हणजे जाणीव नाही. समर्थांनी एके ठिकाणी असं म्हणलंय की सगळे ईश्वराचे अवतार म्हणजे जणू काही जाणीवेचे असंख्य तुषार आहे, तुषार. म्हणजे जणू काही त्या माध्यमातून जाणीवेपर्यंत पोहोचतायत. प्रभू श्री रामचंद्र यांचं नामस्मरण, रामरायाचं नामस्मरण, कुठल्याही आपल्या आराध्य दैवताचं श्रद्धेय अशा ईश्वराचं नामस्मरण, त्याच्यातून आपण कुठपर्यंत पोहोचत असतो? अस्तित्वाच्या जाणीवेपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे ही जाणीव स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा वेध घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या एका अभंगात असं म्हणलंय, राम नाम मुखी बोला, आत्मसुखा माझी डोला. दीनदास सांगे निका, नाम घेता राहू नका. त्याचा अर्थ हाच आहे. त्यामुळे हे सर्वागटी पूर्ण एक नांदे ही गोष्ट आपल्याला अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळतं तो खरा समाधानी, असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. तीच गोष्ट इथे देखील या अभंगात देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. त्या संबंधामध्ये गोंदवलेकर महाराजांचा छोटासा प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातला, म्हणजे संवाद आहे एक. तर महाराजांना एकाने असा प्रश्न केला की आपण भाग्यवान कोणाला मानता? त्यावर श्री महाराज म्हणाले, ज्याच्याजवळ भगवंत आहे तो खरा भाग्यवान. पैसा पुष्कळ असणे, प्रपंच मनासारखा असणे, प्रकृती बरी असणे, विद्या पुष्कळ असणे, मान मरातब असणे ही काही खरी भाग्याची लक्षणं नव्हे. भगवंताकडे आणि त्याच्या नामाकडे त्याचं चित्त वळत नाही, तो उत्तम प्रापंचिक असला तरी अभागीच समजावा. भगवंताच्या प्रेमामुळे आलेलं समाधान हे खरं भाग्यवंताचं लक्षण म्हणून मी मानतो. त्याप्रमाणे त्याच सगुण ईश्वराचा वेध घेऊन त्याच्या नामासहित आपण ध्यान करूयात. थोडा वेळ शांत बसूया, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करू. श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे या नैसर्गिक प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित करून श्वास घेताना मंत्र आणि सोडताना मंत्र. मग तो मंत्र म्हणजे ओम हा मंत्र घेऊ शकतो, सोहम हा मंत्र घेऊ शकतो, किंवा श्रीराम हा मंत्र घेऊ शकतो. आणि त्या मंत्रासहित अस्तित्वाच्या जाणीवेचा हळूहळू हळूहळू वेध घेत राहणे. स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा, मी आहे अशी जी आपल्याला मूळ जाणीव असते, मूळ जाणीव, व्यक्तिमत्वचा त्यावेळेला विचारच करायचा नाही, सोडूनच द्यायचं ते सगळं. शुद्ध अस्तित्वाची जाणीव, आहेपणाची जाणीव जी आपल्याला मूळ असते, तिच्यावरतीच फक्त अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा. हरिओम. 10 मिनिटं ध्यान करूया.
हो